तर वेलकम बॅक टू चॅनेल. आपण आलो दिल्लीत जाऊ तर 10 जानेवारीला दिल्लीत चालू आहे आणि इकडं व्यवस्थित झालो. तिकडनं ती कुणबी म्हणजे बरंच सगळं त्रास झाला किंवा ती कुणबी सगळं पार केलं आणि इकडं आलो आणि आता म्हटलो की इकडं आल्या तरी दिल्लीत आल्या तरी सगळं कुणबी ओके होईल किंवा जरांगे म्हणतात जरांगे पाटील म्हणतात तसं सगळं होईल. ठीक आहे. तर म्हणजे असं वाटतं पण आणि त्यामुळे मी पण ह्या तिन्ही लक्ष घालण्याचा विषय सोडून दिला कुणबीचा. ठीक आहे. म्हणलो आता जे जरांगे साहेब आहेत ते म्हणलो सगळं व्यवस्थित करतील आणि जसं पाहिजे तसं त्यांना मिळेल. का तर ऑलरेडी 24 डिसेंबरची तारीख 24 डिसेंबर पण नाही झालं 24 जानेवारी आली. ठीक आहे. आणि ते म्हणलो त्यांचं तसं म्हणजे होईल तसं म्हणतात तसं होईल. पण आणि म्हणून मी विषय सोडून दिला का तर माझी पण UPSC परीक्षा आहे. मी पण परीक्षेसाठी आलो आणि उगाच ते कुणबी नादात म्हणजे वेळ घालणे का बरोबर नाही. ठीक आहे. आणि ऑलरेडी आता मी नंतर काय करू शकतो सांगा म्हणजे जे नॉलेज आहे तेच फक्त सांगू शकते. पण मी त्यात लक्ष घालणं पण सोडून दिलं. ठीक आहे. मोर्चा कुठपर्यंत आला किंवा काय एवढंच मला माहिती होतं. पण बाकीच्या गोष्टी म्हणजे बंद केलं मी सगळं. पण आता हे 26 जानेवारीला अजून एक मला फोन आला होता. त्यात मला चाललेलं सगळं असं झाले. मग हे म्हणजे GR वगैरे आला आहे आणि म्हणजे आम्ही कुणबीबद्दल काढायला लागलेलो आणि म्हणजे कुणबी दाखला काढालतो आणि त्यामुळे मला पण जरा जास्त माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे मला ते सगळे विचाराल की असा GR झाला आहे आणि ह्याचा अर्थ काय आणि आता ज्यांच्याकडे म्हणजे सरसकट मराठीने आरक्षण मिळाले का ह्या GRमधनं. ठीक आहे. तर GRवर आपण जाऊया. ठीक आहे. आणि जरा GR मी एक्सप्लेन करतो तुम्हाला का तर खूप म्हणजे चुका आहेत किंवा काय आहेत ते ॲक्च्युअल तुम्हाला कळतं. ठीक आहे. iPadवर जातो आपण. आता iPad कसं कॉपरेट होते बघूया. एक मिनटं बघा लवकर होऊ. आधी GR आपण वाचूया. GRमध्ये माहिती सांगूया आणि आणि जरांगे पाटील म्हणून काय म्हणालतात की मम्मीकडं म्हणजे आईकडं जर नोंद असली आईची कुणाची तरी तर तिकडं पोरग्याला नोंद मिळणार काय म्हणजे तिकडं पोरग्याला कुणबी मिळणार काय. ठीक आहे. म्हणजे विषय मराठा आणि कुणबी हेच विषय आहे अजून पण. ठीक आहे. आणि तसं बघायला गेलं तर मराठा आहे ना ह्याच्यात आता थोड्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्यात त्यातल्या काही पाळच्या. तर आणि हा विषय झाला फक्त त्यांच्यासाठीचा विषय आहे किंवा GR आहे त्यांच्यासाठीचा विषय आहे. जो ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही त्यांचा ह्यात काहीच म्हणजे विषयच नाही आहेत. म्हणजे त्यांना काय आरक्षण मिळालं असं विषय नाही. त्यांचं जे आधी होतं तसंच आहे. आणि आता पण सरकार काय म्हणते आम्ही GR काढून हे केलं ते केलं असं केलं तसं केलं. ठीक आहे. तर आता बघा ह्यो GR आहे. ठीक आहे. कुणबीचा म्हणजे ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांना असं होणार तसं होणार. आता आमच्या मम्मीकडलं म्हणजे आमच्या मम्मीची नोंद आधीपासूनच आहे. ठीक आहे सापडलेली. तर आमच्या मम्मीच्या तिकडल्यांनी म्हणजे मम्मीच्या माहेरच्यांनी तिकडली फॅमिली मोठी आहे. तिने पण जवळजवळ 2015ला दाखलं काढलेलं 15-14ला असं म्हणजे त्यावेळीपासून दाखलं काढलेलं त्याच्या आसपास दाखलं काढलेलं सगळ्यांनी. ठीक आहे. कुणबीचं आणि त्यातलं OBC म्हणजे तिने झालेलं आहे ते. ठीक आहे. आणि पण तिकडं माझं काय होत नाही का तर माझी नोंद कुठं लागते पप्पांच्याकडे लागते. ठीक आहे. ही कधी होतं त्यावेळी कंडिशन होती. पण आता मला काय वाटायचं आता ह्या नवीन GRमुळे आता असं होईल की माझी मम्मीच्या नोंदीकडंच आता दाखला निघेल. पण आता पण तसं नाही आहे. म्हणजे हे पण नाही आहे की मम्मीकडं दाखला निघणार. आता पण पप्पांच्याकडलंच आहे तेच सांगितलं हिने. ठीक आहे. दुसरं म्हणजे हे झालं आणि इव्हन मी त्यावेळेचा विषय सांगतो. त्यावेळी म्हणजे एका भावानंच म्हणजे मम्मीकडल्या म्हणजे तिकडल्या एका भावानंच भावकीतल्या त्या कुणबी वगैरे काढला. ठीक आहे. आणि आम्ही दोघं सेमच. ठीक आहे. तर त्याला BSc ॲग्रीला ॲडमिशन मिळालं. ठीक आहे. OBCतनं आणि मला नाही मिळालं. इव्हन मला पण त्याच्यापेक्षा जास्त मार्क होतात. तरी पण मला काही मिळालं नाही. ठीक आहे. त्यावेळी जनरलमध्ये मराठा होता आणि कुणबी काय OBCमध्ये. तर असा विषय आहे. त्यामुळे त्यावेळी पण मम्मीकडं कुणबी मिळत नव्हता आणि आज पण मिळत नाही किंवा आज बऱ्याच जणांना वाटते की आता मम्मीकडं पण त्यांच्या नोंदी आहेत त्यांना मिळणार. म्हणजे जरांगे मागालतात की म्हणजे आईकडं जरी नोंद गावली तरी त्याला कुणबी मिळायला पाहिजे. तर ते पण काही दिलेलं नाही. ठीक आहे. थोडं आपण अजून हे बघूया. ठीक आहे. GR काय आहे आणि किंवा कसं काय आहे. तर महाराष्ट्र शासनाने अधिनियमान्वये प्रसिद्ध केलेला नियम व आदेश. ओके. डेट काय आहे 26 जानेवारी 2024 माग 4 ओके. आता आपण वाचूया. ठीक आहे. हे बघा महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग इकडे दिसेल तुम्हाला GR. प्रमाणपत्र त्याच्या पडताळणी विनियमन अधिनियम 2010 क्रमांक CBC 2024 परत ये सगळं. ठीक आहे. म्हणजे आता हे जे वरचं अधिकार आहेत ना ह्या अधिकाराचा वापर करून काय केले महाराष्ट्र शासनाने GR काढलाय. म्हणजे आता महाराष्ट्र शासन कसं बिन GR काढू शकत नाही ना त्याला काय सपोर्ट पाहिजे कॉन्स्टिट्यूशनली आपण बोलतोय जरा. तर हे वरचं जे नियम आहेत ना तर ह्या नियमाचा आधार घेऊन महाराष्ट्र शासनाने GR काढलाय की हा म्हणजे GR पण होईल बरं का. अधिसूचना आहे इथं म्हणले बघा अधिसूचना महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळण्याचे नियम 2012 यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्यात योजले त्या नियमांचा पुढील मसुदा हा तो येस मतलब हे फक्त मसुदा आहे. ठीक आहे. आता इथे मी त्याला होता ते डिस्टर्ब केलं त्यामध्ये हिंदी झालं. हा मसुदा आहे. मसुदा म्हणजे कळते ना हे अधिसूचना म्हणजे फायनल नव्हतं. आता हे मसुदा आहे ना याच्यावर काय होणार 16 तारखेपर्यंत पब्लिक आपला अभिप्राय देणार. असंच करा तसंच करा किंवा कोण केस टाकणार कोण न्यायालयात जाणार हे होणार ते होणार असं होणार. त्यामुळे मसुदा आहे ह्याला म्हणजे भुलून कुणी जाऊन किंवा फटाड्याने गुलाल लावून काय उपयोग नाही आहे. ओके. आणि मेन म्हणजे मसुदा आहे की नाही तुम्हाला क्लिअर कट सांगायचं तो मसुदा जरी दिला नसता तरी ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळतेच म्हणजे ती OBC मध्ये जातातच. आता लय राहू दे आता आमच्या तिकडलंच म्हणजे मम्मीच्याकडलंच बघा त्यांची नोंद आहे त्यांनी दाखल काढल्यात OBCतनं आरक्षण घेतलं तर त्यांना ह्या मसुद्याची गरज कुठे होती बिना मसुद्याचं त्यांनी दाखल काढल्यातच की म्हणजे मसुद्याचं नवीन काय आहे नुसतं मुंबईतली गर्दी बाहेर काढायसाठी विषय केलेला आहे. लक्षात घ्या मी क्लिअर कट अजून सांगायचं म्हणजे ठीक आहे. डायरेक्ट मुद्द्यावर या आता आपण बघूया की उपयुक्त मसुदा दिनांक 16 फेब्रुवारी 24 पर्यंत आहे किंवा त्यानंतर विचार घेता येईल म्हणजे 26
जानेवारी नंतर ह्यो मसुदा लगेच चालवणार नाही. 16 फेब्रुवारी नंतर मग विचारात घेण्यात येईल असाही सगळा विषय. उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना, कोणत्याही हरकती मी कुठल्याही तुमच्या हरकती असल्या ते टाका. आता महाराष्ट्रातनं एवढा आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात किती म्हणजे माणसं बोंबाबोंब काय काय करतात. तर ती काय तर ते करणार आहेत लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्यामुळे हे असा विषय होणार आहे. त्यानंतर हरकती किंवा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडे द्याव्यात. ठीक आहे. तर नियमांचा मसुदा कसा आहे बघा. तो नियमांचा मसुदा म्हणजे फक्त स्ट्रक्चर आहे, हे काय फायनल नव्हतं. या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष प्रवास मागास प्रवर्ग व त्यांच्या पडताळणीचे नियम असे म्हणावे. आता नियम बघूया आपण. पुढचं पेज बघा. हे आता ते सगळे सोयरे वगैरे आहे ना, ते सगळं आता ह्यात आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागास विशेष प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र व त्याच्या पडताळणीचे विनियमन याच्या नियम 2 व्याख्यामध्ये उपनियमन मंडळ उपयुक्त समाज. आता यात काय सगळे सोयरीची व्याख्या केली एवढंच आहे फक्त. आणि ही व्याख्या जी आहे तीच आहे व्याख्या. ह्यात काही नवीन नाही आहे. नवीन कधी असतं आपण म्हणलो असतो, जर समजा आता माझा आहे, आमच्या पप्पांच्या नोंद सापडत नव्हती, म्हणजे पप्पांच्याकडं मम्मीकडे सापडलेली. तर मम्मीची नोंद चालत असून जर मला कुणबी मिळत असता ह्याच्यानुसार, या मसुद्यानुसार किंवा ह्याच्यानुसार किंवा शक्यता असती, तर आपण म्हटलो असतो की यांनी काहीतरी ह्यो दिलाय, मसुदा दिलाय किंवा आपण साध्या भाषेत GR म्हणतोय, हे कुठेतरी कामात आहे. GR पण नव्हतं, थोडा मसुदा ह्यो. ठीक आहे. याला काय अर्थ नाही आहे 16 फेब्रुवारीपर्यंत. तर ह्यो म्हणजे तर आपण म्हटलो असतो की यांनी काहीतरी म्हणजे मराठीच्या संबंधात काहीतरी केले, पण तसं काही केलेलं नाही आहे. ठीक आहे. ह्या GR तरी, ह्या मसुद्यानुसार तरी. पुढचा विषय म्हणजे आता आपण बघू तरतूद काय काय बघा. आता ह्याला बघा, हे सगळे सोयरे. आता समजा मी आहे विश्वजित. ठीक आहे. विश्वजित आणि इकडं आमचे फादर, पप्पा आणि ही मदर. तर मी कलर बदलतो. इथं इंची विश्वजित आणि इंची वरची जनरेशन ब्लॅकच घेतो. ही फादर आणि मदर. आता यांच्यावरची पप्पांच्याकडची जनरेशन कशी संभाजी. पप्पांचं वडील संभाजी. संभाजीचं वडील, संभाजीला भाऊ आहेत. म्हणजे कोण? दिनकर, परत शंकर आणि संतराम. हे पप्पांच्या वडिलांना भाऊ आहेत. ठीक आहे. आणि मम्मीचे वडील शहाजी. शहाजींना एकच भाऊ आहेत, बाप्पू पाटील म्हणून. ठीक आहे. तर हे आहे. आता आमची नोंद आहे की नाही, म्हणजे मम्मीकडली नोंद आहे, ही शहाजींच्या वडिलांची नोंद आहे. शहाजी गणपती, शहाजींचे वडील गणपती, म्हणजे आमचं तिकडलं मम्मीकडलं पंजोबा गणपती. मग इकडली कुठली तरी नोंद आहे. ठीक आहे. तर आता समजा आता ह्या GR इकडली नोंद वापरून मी, ठीक आहे, म्हणजे मम्मीकडली नोंद वापरून मी कुणबी काढू शकत नाही, विश्वजितचा कुणबी निघू शकत नाही. ह्या GR पण किंवा ह्या मसुद्यानुसार पण मला नोंद कोणाची पाहिजे? फादर संभाजी, दिनकर, शंकर, संतराम किंवा ह्यांचं वडील कोण? बळवंत. तर ह्यांच्या इकडलीची नोंद पाहिजे. ठीक आहे. इकडलीच नोंद पाहिजे. इकडले म्हणजे मम्मीकडलं काही चालत नाही. कळलं का? म्हणजे पितृसत्ताक पद्धत म्हटले बघा इथं. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तातील काका, पुतणे, भाऊ, भावकीत असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे व तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. ठीक आहे. पितृसत्ताक म्हणजे हे पितृसत्ताक माहिती आहे, वडील, पिता. तर हे विषय इकडं. अजून पुढचा म्हणजे असे. आणि हे कसं करायचं माहिती आहे का? आता समजा आमच्या दिनकर, आता आमच्यातलं हे बघा स्ट्रक्चर इथं बघा. इथं आमच्या समजा दिनकर रामांची नोंद सापडल्या, म्हणजे आमचा आजोबांचा भाऊ दिनकर यांची नोंद सापडल्या. तर मी ते सादर कसं करायचं? मी सादर कसं करणार की दिनकर हे कोण आहेत? आमच्या संभाजी, म्हणजे आजोबांचा आमच्या सक्क भाव आहेत. आणि संभाजी हे कोण आहेत? हे माझं आजा आहेत. आजा म्हणजे माझ्या पप्पांचा पप्पा आणि पप्पांचा मी. असं हे आपण वंशावळी दाखवायची म्हणतात. आणि असं हे दिनकर आहे, त्यांची नोंद कुणबी, असा विषय करून हे मग माझं कुणबी निघणार. ठीक आहे. म्हणजे वडिलांच्या खंडात कुणाची नोंद पाहिजे. मम्मीकडलं तर समजा मदरची समाज खंड, गणपती इकडली नोंद आहे, पण इकडल्या नोंदीनं काय कुणबी मिळणार नाही. ओके. पितृसत्ताक पद्धत म्हणलंय, म्हणजे इकडंच येऊ सगळा विषय आहे. कळलं का? म्हणजे बऱ्याच जणांना हे कळणार अजून की काय कुठलं निघलंय हे, म्हणजे मम्मीकडं निघणार की नाही. आणि हे आधी जे होतं ना तेच आहे, हेच मला सांगायचं. आधी जे होतं तेच आहे. आत्ताच्या ह्या मसुद्यानुसार काही नवीन काही केलेलं नाही, किंवा ह्या मसुद्याला असं म्हटलेलं नाही की मम्मीकडं कुणाची नोंद सापडल्या तर तुम्हाला कुणबी मिळणार. ठीक आहे. आता समजा या विश्वजितला दाखला काढायचा आहे, तर इकडलं फादरकडलंच कोणतरी नोंद पाहिजे. ठीक आहे. म्हणजे वाकरे गावातली आमची. आता हे इकडलं आमचं गाव कसबाडानी, तालुका पन्हाळा. तर इकडली म्हणजे ह्या गावातली किंवा ह्या गणपती इंची जरी नोंद गावली तरी वैयक्तिक विश्वजितचा फायदा कसा काय नाही, त्याचा कोणबी निघणार नाही. तुम्हाला तेच सांगतोय. 2013ला आमच्या तिकडल्यानी काढलेलं दाखलं, पण आमचं निघलेलं नाही त्यावेळी, तर आमची त्यावेळी नोंद सापडलेली नव्हती. ठीक आहे. आमची काहीतरी 21ला नोंद सापडली, 2021ला. ठीक आहे. इकडली पप्पांच्याकडली. मग हे आता विषय झाला. आता अजून पुढे जाऊया आपण. तात्काळ देण्यात येईल. आता गृह चौकशी करून नोंद मिळालेला त्यांच्या रक्तसौऱ्यांच्या कुणबी तात्काळ देण्यात येईल. म्हणजे गृह चौकशी म्हणजे काय? सर्कल चौकशी आपण म्हणतोय. किंवा आता ही चौकशी कोण करत ते सांगतो. सर्कल म्हणजे असते बघा, तलाट्याच्या वरचा अधिकारी असतो तो. म्हणजे 4-5 गावात तलाट्यांचा एक सर्कल असते, तर तो अधिकारी करतोय. आणि इथंच मध्ये पैसे खाणं किंवा कुणबीचा रेट जास्त जाणं हे त्याचं कारण होतं. अशी प्रोसेस आहे ना, ती थोडी डिस्क्रिप्शनवर जायची. म्हणजे आता गृह चौकशी म्हणजे त्याला कसं गृह स्वतःचं मन वापरणार ना, त्यामुळे ते पैसे थोडं जायचं. आणि आता ह्याच्यावर पण आपण बोलणार आहे बरं का, म्हणजे पैसे कसं जातात आणि लोकांचं किती किती पैसे झाले आणि ते पैसे कसं वाचवायचं. नुसतं हे झालं माहिती झालं नाही, अजून पुढे बराच विषय आहे. ठीक आहे. व्हिडिओ बराच लांब आला राव. ठीक आहे. पण यो व्हिडिओ ॲक्च्युअल कळू दे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे साध्या सोप्या गोष्टी नाही द्या. तुम्ही बघताय काय काय केले आपण मराठ्यांनी. आणि
त्यामुळे समजून सांगणं किंवा मी जे अभ्यास केला आहे ते तर तुम्हाला कळू दे. ठीक आहे. त्यानंतर हे झालं, तत्काळ कुणबी नोंदी प्रमाणपत्र देता येतील. म्हणजे ज्याची नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र देता येतील, बाकीच्यांचा काही विषय नाही. ठीक आहे. अजून एक सांगायचं म्हणजे बघा, हा टोटल सरसकट मराठा आहे. ठीक आहे. तर ह्यातल्या थोड्यांच्या काय आहेत कुणबी नोंदी सापडल्यात. ठीक आहे. तर ह्यांच्याबद्दलच हे सगळं बोलणं आहे. त्या बाकीच्यांच्याबद्दल यात काहीच बोलणं नाही. कळते, असा विषय आहे. त्यामुळं जे सरसकट आहे ते तर बंदच झाले. सरसकट जरांगे पाटलांनी पण तिथं मुंबईमध्ये काही विचार केला नाही किंवा म्हणजे बोललं नाही की सरसकट पाहिजे होतं, त्याचं तुम्ही काय सांगताय. नुसतं कुणबी नोंदी ते आहेत तेच. ठीक आहे. आपण त्या कुणबी नोंदीसाठी तुम्ही काय कुठला जी आर काढायची गरज नाही, कुठला मसुदा बिन करायची गरज नाही. नाटक आहे सगळं. विदाऊट ह्यो जरी पास नाही झाला मसुदा बिसुदा, तरी ऑलरेडी रूल केलेला आहे 2002 मध्ये. त्या 2002 नुसारच कुणबी ज्यांची नोंदी आहे त्यांना दाखले मिळतात. कळते का. त्यामुळे हिने काय नवीनच काय केलेलं नाही, नाटक आहे सगळं. ठीक आहे. फसवा फसवीचा दावा आहे. आणि मला वाटतं अजून पण म्हणजे आपले जे लोक आहेत म्हणजे मराठा म्हणा, म्हणजे डायरेक्ट क्लिअर बोलतो आपण, मला अभ्यास थोडा कमी करतो. म्हणजे असं कायदेशीर म्हणा हे असं थोडं आपण ॲक्च्युअल त्यात नॉलेज घेऊन बघत नाही नेमकं काय आहे. उगाच कोणतं स्टेटस लावतोय, गुलाल लावतोय, फटाट लावतोय म्हणून आपण मी म्हणायला दिलं आरक्षण, असं झालं तसं झालं. पण हे नेमका विषय काय, वा बोललंय काय, आधी काय होतं, आता काय झालंय हे आपण बघतोय का. थोडा अभ्यास म्हणजे अभ्यास पद्धतीने थोडं बघायला पाहिजे. आणि असंच फटाट लावून किंवा हे करून आरक्षण मिळत नाही, पेढं वाटून. ह्याच्या आधी पण हे झालंय, आम्ही पण सगळं बघितलंय. 2019ला पण पेढं वाटलं, आम्ही पण पेढं खाल्लं, पण काय झालं, कुठे गेलं आरक्षण ते. असं आहे. त्यामुळे नुसतंच पेढं वाटून हे वित नाही, तर हे मसुदा किंवा हे काय तर कॉन्स्टिट्युशनल आहे त्यात ते टिकणार आरक्षण पाहिजे, चौकट बसणार पाहिजे. ओके. आणि पुढचा नोंद म्हणजे आंतर सजातीय बिजातीय आहे की नाही, तो वेगळा विषय आहे. ते हेच आहे ते सजातीयचं ना, ह्यात येते ते मेन म्हणजे काय, सजातीय म्हणजे काय, मम्मीची जरी नोंद सापडली तरी तुम्हाला कोणी दाखला मिळणार नाही. पप्पांच्याकडलंच नोंद मिळाली पाहिजे, वडिलांच्याकडंच तुमची नोंद कोणातरी मिळाली पाहिजे, तरच तुम्हाला दाखला मिळणार. आता आमची अजून एक बहीण सोनाली बहीण आहे. ठीक आहे. तर सोनालीचा विषय काय आहे, सोनाली मुलगी आहे ती, पण तिची जात ही मम्मीकडे येत नाही मुलगी आहे म्हणून, तर तिची जात पप्पांच्याकडंच. म्हणजे त्याचे वडील म्हणजे आमचं काका संजय, तर संजयच्या वरची जात आपल्याला मिळाल्या कुणबी, तर ते म्हणून सोनालीला कुणबी दाखला मिळणार. पण पुढं ठीक आहे, म्हणजे सोनालीला मुलं वगैरे होणार. ठीक आहे. तर पुढच्या जनरेशनला सोनालीच्या कुणबी मिळणार तसं नाही. सोनालीला जो मिस्टर, असं सगळं मी पाक काढावले, सोनालीचा जो मिस्टर असणार त्या मिस्टरांच्या तिकडली ती नोंद मिळाली पाहिजे कुणबी, तरच ते सोनालीच्या पुढच्या जनरेशनला कुणबी मिळणार. ठीक आहे. म्हणजे जात ही मम्मीकडे येत नाही अजून पण सांगायचं म्हणजे. आणि हे मसुदा आहे ना, ह्यात पण हेच म्हणजे मम्मीकडे मिळेल असं सांगितलेलं नाही. कारण की मागाल तर मम्मीकडे येईल असं करा, पण ती काय दिलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे क्लिअर कट भाषेत सांगायचं म्हणजे. अजून पुढचा विषय तर सोनालीचं एक्झाम्पल सांगितलं. अजून एक म्हणजे नवऱ्याकडं पण जातीत नाही. म्हणजे समजा आता लेट सपोज मी आहे, माझ्या आता कुणबी निघणार, तर माझ्या बायकोचा दाखला समजा भविष्यात, तर तो काय कुणबी निघणार नाही, तर तो तिचा दाखला तिच्या वडिलांच्याकडंच येणार. म्हणजे तिच्या वडिलांच्याकडं ती जात येणार, म्हणजे जात ती वडिलांच्याकडं येते आणि तीच लागते. असा मेन विषय आहे. ह्या मसुद्यानुसार हिने काय अपडेट वगैरे केलेलं नाही. त्यामुळे सगळ्या मराठ्यांना बिलकुल आरक्षण मिळालेलं नाही. जे कुणबी होतं आधी तेच आहे, नवीन हिने काही केलेलं नाही. मसुदा बिसुदा फक्त नावाचा आहे. हे सगळं ऑलरेडी जी आधी होती प्रोसेस तीच आता आहे, बाकीचं काही नाही. गृह चौकशी फक्त आता बंद केली ती काय तर थोड्या म्हणजे गेले 7-8 महिन्यापासून, की बहुतेक परत आता चालू करतील. त्यामुळे होणार काय, रेट वाढणार आहे कुणबी. म्हणजे अजून ते सर्कल चौकीला पैसे दे, हे दे, हे झालेलं आहे. ते आमच्या मित्रांनी दाखलं काढलं, त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे. हवेतलं आपण काय बोलत आहे पहिल्यापासून तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे हो GR PR म्हणजे सगळं साप झूट आहे. म्हणजे दिल्लीच्या भाषेत म्हणजे सांगायचं म्हणजे पब्लिकला चुत्या बनवायचं काम केलेलं आहे गव्हर्नमेंट, एका लाईनमध्ये सांगायचं म्हणजे. ठीक आहे. मग एक म्हणजे अजून पुढची कारणं म्हणजे काय, मुंबईतनी गर्दी आपल्याला ह्यांना काढायची होती. मुंबई बंद तर सगळं म्हणजे मुंबई देशाची सेकंड राजधानी आहे. त्यामुळे मुंबईतली गर्दी काढायची होती. का तर मुंबईत जर झालं तर मुंबईचा हजरा दिल्लीत बसतोय. तेव्हा दिल्लीतनं प्रेशर येते खाली स्टेट गव्हर्नमेंटवर काय करताय. त्यामुळे ती गर्दी काढायची म्हणून काय नाटक केले GRचं. दुसरं म्हणजे आधी होतं तेच दिले, असं नवीन काही दिलेलं नाही. तिसरं म्हणजे तुम्हाला GR काढायचा होता, तर मुंबई याची वाट का बघता, गळ्याशी आल्यावर तुम्ही हे करताय. आधी का काढला नाही मग तुम्ही GR द्यायचं होतं, तर हे नाटक आहे सगळं. अजून काय, जे आधी होतं तेच आहे. मम्मीकडं काय आरक्षण म्हणजे मम्मीकडं जरी जात असली तरी काही मिळत नाही, वडिलांच्याकडं जात पाहिजे. ठीक आहे. आधी जी प्रोसेस होती तीच प्रोसेस आहे. तुम्ही काय सोपं बिपं काय केलेलं नाही. राहिला विषय ज्यांची नोंद नाही त्याने काय, तुम्ही जरी GR फाडला तरी किंवा नाही जरी काढला तरी त्यांना आरक्षण मिळते किंवा ती कुणबीत जातात. अजून पुढचा विषय म्हणजे राहिला विषय मराठ्यांचा, ज्यांच्या नोंदी नाही त्यांचं काय, त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोललेलं नाही. त्याने कुठे घालणार, ते आहे तिथेच राहणार आहे जनरल किंवा EWS मध्ये. आणि ती बी मराठा, ती पण कुणबीत आहेत, फक्त त्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही तेवढा विषय. आता लई राहू दे. आता माझंच बघा, मी मराठा, आता माझी कुणबी नोंद सापडली म्हणजे 2021 पासून मी पुढे OBC झालो. आणि इथनं मागं मी जनरल होतो, मराठा होतो. तिथनं माझं वैयक्तिक नुकसान झालं. मग हे कोण जबाबदार याला? कोण जबाबदार? मला आरक्षण नाही मिळालं किंवा माझं 16ला BSc ॲडमिशन केलं, याला कोण जबाबदार? सिस्टीमच तुमची जबाबदार ना. डायरेक्ट ॲक्च्युअल तुमचा ह्युमन एरर आहे त्यात. मराठीचं कुणबी केले, कुणबीचं मराठी केले, एवढं सगळं पुरावे देऊन आणि ह्याच्यावर सोल्युशन काय सांगतो बरं का, म्हणजे एक्झॅक्ट सोल्युशन. मराठा इज इक्वल टू कुणबी हे तुम्ही सिद्ध करून द्यायचं, किंवा मराठा ही जात आहे ना, ही डायरेक्ट OBCच्या लिस्टमध्ये घाला, मग सपला विषय. हे सोल्युशन आहे त्या. तर हे करताय का तुम्ही बघूया. आणि अजून पण बरेच प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्या. तर तुम्हाला वाटते का आरक्षण खरोखर मिळालं का, म्हणजे खरोखर चुत्या बनवायचं काम केले पब्लिकनं. म्हणजे पब्लिकला ह्याच्या आधी पण बनवलंय, आता पण बनवलं. ह्याच्या आधी 2013ला GR काढल्याला नाटक केलं, तर ते 19ला काढलेला, तर 24ला काढला. म्हणजे इलेक्शन आले यांचा GR येतोय. आणि मेन म्हणजे
जी-आर काढायचं मेन म्हणजे एक रिझन म्हणजे मुंबईची गर्दी फक्त बाहेर काढायची म्हणून जी-आर काढलाय. गर्दी हे जी काही दिलं नसतं तर गर्दी बाहेर आली नसती मुंबईत. मुंबईत तशीच गर्दी राहिली असती. अजून नवीन प्रॉब्लेम तयार झाला असतं आणि मेन म्हणजे प्रेशर युनियन स्टेटवरच येते. का तर ती तिथलं मुंबई राजधानी कोणाची ह्यांची. मुंबईवर कंट्रोल कोण करते? मुंबईत लॉ अँड ऑर्डर कोणाची जबाबदारी आहे? स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जी-आर काढलाय. बाकीचं काही नाही. आरक्षण काही दिलेलं नाही. आधी होतं तेच आहे. आता दुसरं अजून एक आहे थांबा सांगतो. आता अजून एक बघा हे आहे ना, हे फक्त जरा चांगलं आहे. आता पण हे पण आता हे काय महाराष्ट्र शासन नियम अधिनियम म्हणजे हे काय केलंय इथं काय केलंय यांनी सांगितलंय ज्युनियर KG टू म्हणजे सिनियरपासून ज्युनियर म्हणजे PG मराठ्यांना सगळं म्हणजे शिक्षण फ्री देणार. म्हणजे फी काय घेणार नाही. तर हे एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे हे आता दिलंय फक्त लिहून दिले. पण अजून म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे आता ज्या गव्हर्नमेंट म्हणजे SC ST लोकांच्या पण ज्या स्कॉलरशिप आहेत, ₹1000 स्कॉलरशिप आहे वर्षाची किंवा अजून पण बऱ्याच स्कीम आहेत. ती बार्टी, सारथी अजून लई स्कीम आहेत. ठीक आहे. त्यांना पण म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिले. ठीक आहे की या स्कीमा याचे पैसे मिळणार. पण ते पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेलं नाही. मग म्हणजे असं नुसतं लेखी वेगळं आणि प्रॅक्टिकली होतं ते वेगळं. त्यामुळे मराठ्यांनी असं भुलून जाऊ नये ह्याला. ठीक आहे. ॲक्च्युअल काय विषय जरा समजून घ्यावा. व्हिडिओ जरा शेअर करा. व्हिडिओ 2दा बघा. व्हिडिओ लांब झालाय पण ॲक्च्युअल सांगितले समजावून. ठीक आहे. जी स्क्रिप्ट काय काढलेलं नाही आणि मी कुणबीत आहे म्हणजे या कुणबीच्या नोंदी किंवा काढणे, बाकीचा कुणबी दाखला काढणे, जनरलमधनं फॉर्म भरणे हे पण सगळं आम्ही केले. त्यामुळे आम्हाला माहीत आहे आणि मी पण UPSC करतोय. त्यामुळे कुठं कसं काय होतंय, कुणाचा कट ऑफ जास्त लागतोय, कुणाचा कमी लागतोय, कुठल्यामधनं भरल्यावर कुठं फायदा जास्त आहे, कुठं कमी फायदा हे सगळं आपल्याला माहीत आहे. ओके. त्यामुळं असं काही हवेत आपण काय बोलत नाही. सगळं माहीत आहे सगळं. तुम्ही कसं लई उगाच हे करायला नको म्हणून सांगतोय. त्यामुळे आता सांगायचं म्हणजे या कुणबी म्हणजे GR काय झुट आहे सगळं. याला काही फायदा नाही. ह्या GRचा उपयोगच नाही काय. ह्या बिन GR बी तुम्ही आधी दाखल काढू शकता. नोंद गावली असली तर. ठीक आहे. त्यांची नोंद नाही त्यांचा काहीच विषय नाही. ठीक आहे. त्यांच्याबद्दल काहीच बोललेलं नाही. त्यांचा म्हणजे एम्पिरिकल डाटा गोळा करणार, आरक्षण काढणार आणि ते परत आरक्षण फोडणार म्हणजे जाणार ते असा विषय आहे सगळा. आता ह्याच्या आधी हेच झाले. ओके. आता ह्याच्यात सोल्युशन काय नाही काय ते अजून मी ॲक्च्युअली व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ बराच लांब झाला आहे. तुमचं अजून काय सोल्युशन आहे ते सांगा. आणि मेन तळमळ आहे बरं काही. मी मेन तळमळ ही सांगतोय मी. मला काय हे आता मी मेन म्हणजे अभ्यास करायचं थांबून मी लायब्ररीत थांबून मी तर रूमवर थांबलो. आता इथं मला व्हिडिओ करायला लागणार आणि फ्लॅटवर थांबलोय आणि म्हणून मी थांबलोय एखादा व्हिडिओ करू दे ॲक्च्युअली महाराष्ट्रात जनतेला कळू दे. असं नाही की दिल्लीत गेलो मी महाराष्ट्रात विसरलो लोकांना किंवा गावातल्यांना विसरलो असं नाही आहे. माहिती आहे ती सगळी सांगणं काम आहे आणि ह्या GRमध्ये साबझूट आहे. फक्त गर्दी बाहेर काढायसाठी काढलेला विषय आणि ते पॉईंट तुम्हाला 4 सांगितलं ते बघा तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहा. आणि अजून पण म्हणजे माहिती सांगणार आहे. तर दाखलं कसं काढायचं नोंद काय पैसे किती जातात पैसे कमी जायसाठी आपण एक चळवळ म्हणजे उभा करणार आहे. ठीक आहे. म्हणजे कसं आता कोणी नोंदी गावल्यात त्यांची तर पुढे प्रोसेस चालणार ती दाखलं काढायला चालवणार तर ती कसं पैसे जास्त कोण घेते किंवा ते कसं पैसे बंद करायचे त्याच्यावर पण अगदी मुसक्या कशा आवडाया तेव्हा पण सोल्युशन आपण काढतोय. आणि अजून पण आहेत प्रॉब्लेम मराठ्यांच्या पोरांनी नेमकं काय केलं पाहिजे आता ह्या कंडिशननुसार कुठं कशात शिरलं पाहिजे कुठली परीक्षा दिली पाहिजे तर जास्त फायदा होईल हे पण सांगणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा. आणि मी पण मराठा आहे आणि मराठ्यामध्ये पण आता पण तुम्हाला सांगतो आम्ही पण म्हणजे SC ST म्हणजे मित्रांसोबत राहिलो आहे. ठीक आहे. आणि आम्ही सेम कढईत पोहे खाल्यात सेम कुकरमध्ये भात आम्ही करून खालाय सेम मी पॅनवर चपाती खाल्यात. हे काय सांगतोय म्हणजे असं नाही की मराठ्यांच्या सोबत बोलते किंवा इतर त्यांच्यावर असं काही नाही. आता पण म्हणजे माझं कास्टमधला मित्र आहेत ते मला मदत करतात. त्यांची काही गरज असली त्यांची काही त्यांना काही मदत लागत असली किंवा त्यांचं इथे काही काम असेल तर ते मी करून टाकते असं आहे. त्यामुळे आणि आमचे जे मित्र आहेत त्यांनी कोणता जातीभीती असं काही विशेष ठेवला नाही. ठीक आहे. सगळे आपण एकच आहे पण कुणाला तरी फायदा झाला पाहिजे किंवा कुणाला काहीतरी गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी आपण ही व्हिडिओ बनतोय. असं नाही मराठ्यांच्याबद्दल बोलतोय आणि हे आहे ते आहे असं काही नाही. ठीक आहे. जे आहे ते आहे आणि आपण म्हणजे खरं म्हणजे जे खरं आहे ते बोलतोय असं नाही की तुम्हाला पटेल ते बोलतोय जे खरं आहे ते बोलतोय असा विषय आहे. किंवा तुम्हाला पटेल किंवा कुणाला आवडेल किंवा कुठल्या पार्टीला आवडेल असं बोलत नाही. जे खरं आहे ते बोलतोय जे कॉन्स्टिट्युशनलिझममध्ये आहे तेच आपण बोलतोय आणि तेच खरं आहे. ओके असं आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.